हे अश्रू आहेत एका आईचे, जिनं आपल्या 17 वर्षांच्या लेकराला गमावलंय। विघ्नेश कचरे असं या मुलाचं नाव। त्याच्या जाण्यानं अंबरनाथच्या नवीन भेंडीपाड्यात राहणाऱ्या कचरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। विघ्नेश हा घरातला एकटा मुलगा, पाठीवर 3 बहिणी। घरची परिस्थिती अतिशय बेताची। आपला मुलगा शिकून सवरून कमावता होईल आणि आपल्याला आज ना उद्या चांगले दिवस येतील या आशेवर जगणाऱ्या या माऊलीसमोर आता काळा कुट्ट अंधार पसरलाय। 4 दिवसांपूर्वी विघ्नेश आपल्या मित्रांसोबत समोरच असलेल्या केटी कंपनीच्या परिसरात फिरत होता। लघुशंका करण्यासाठी तो बाजूच्या कंपाऊंड जवळ गेला, मात्र तिथंच काळानं त्याच्यावर झडप घातली। लघुशंका करत असताना शॉक लागून विघ्नेशचा जागीच मृत्यू झाला। इथं असलेल्या उघड्या वायरीमुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप विघ्नेशच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। विघ्नेशच्या जाण्यानं कचरे कुटुंबाचा आधार हरपलाय, त्यामुळे शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणीही कुटुंबियांकडून केली जातीये। 2 दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये एक दुर्दैवी घटना घडली। अंबरनाथच्या नवीन भेंडीपाडा इथला विघ्नेश कचरे हा तरुण लघवी करण्यासाठी म्हणून एका ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याला शॉक लागला। त्यातच दुर्दैवीरित्या त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे। घरातला एकमेव कर्ता मुलगा होता। आज त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे। त्याची आईसुद्धा दुःखामध्ये आहे। नेमकं काय घडलं ताई त्या दिवशी? मला बोलला मी जातो जरा बाहेर, आणि तिथे लघवीला गेला आणि त्याला शॉक लागला। काय होतं नेमकं तिथे शॉक लागण्यामागचं कारण काय होतं? सर्व वायरी उघड्या होत्या, वरच होत्या अशा। माझ्या पोराला 24 तास उलटून गेलेले, तरी त्यांनी काय FIR केली, नोंद केली नव्हती। आम्ही पोलीस स्टेशनमधनं सकाळपासून फेऱ्या घालत होतो, तरी काय आमच्या पोराची काय FIR घेतली नाही। नंतर FIR घेतली तरी आम्ही म्हणतो MSME वाल्यांनी तिथे दुसरा कोणाचा पुन्हा कुठल्याही बाळाचा म्हणा असा मृत्यू होऊ नये, कारण की माझ्या बाळाचा मृत्यू होण्याच्या पूर्वी 1 महिन्यापूर्वी अजून 1 जणाचा तिथे मृत्यू झालेला आहे। त्याच्यानंतर दुसरं कोण तिथे जावं नाही, काय व्हावं नाही, या लोकांनी MSME वाल्यांनी पूर्ण तिथे काळजीपूर्वक ते सगळ्या वायरी काय उघड्या असतील किंवा कशावरही पडलेल्या असतील त्या काढून व्यवस्थित करून ठेवाव्या। का तर पोरं बाळं तिथे जातात, तिथे जॉबला पोरं आहेत, ते जाणार लघवीला, तर तिथल्या वायरी सगळ्या नष्ट करून व्यवस्थित ठेवलं पाहिजे। आज त्या वायरींमुळे आमचं बाळ गेलेलं आहे। हे दुसऱ्या कुठल्याही बाळावर यावं नाही संकट, माझी हीच मनापासून इच्छा आहे। आणि आता ही कुटुंबाची जी हानी आहे, ही हानी कशी भरून निघायला पाहिजे? आता हे सरकारने बघितलं पाहिजे। आमचा एकटाच करता धरता पुरुष तोच होता। त्यांनी या फॅमिलीकडे बघून सरकारने काय निर्णय द्यायचा तो सरकार देईल। आता सरकारने विचार करावा या फॅमिलीचा। आता माझं तेच मान्य आहे, हे सगळी न्यूज सरकारकडे जावी। का तर आमचा मुलगा जास्त मोठा नव्हता, या 17 वर्षाचा होता। या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना पकडा, त्यांच्यावर पूर्ण कारवाई करा। का तर आज आमचा मुलगा गेला, उद्या दुसऱ्याचा जाऊ नये तिथे। आम्ही म्हणतो MSME असो, कोणी असो किंवा कंपनीचे असू दे, त्यांच्यावर कारवाई करा, ते पूर्ण नष्ट करा। FIR घेतल्यानंतर आज माझ्या मुलाला 4 दिवस झाले, पण पोलिस आम्हाला बोलले की तुम्हाला आम्ही सहकार्य करू, पण अजून त्यांनी काहीच केलेलं नाही। माझ्या मुलाला 4 दिवस झाले तरी अजून कुणावरती ॲक्शन त्यांनी घेतलं नाही आहे, की ही कुणाची चुकी आहे अजून काहीच कळालं नाही आहे, त्यांनी काहीच केलं नाही आहे। फक्त FIR घेतली आहे। म्हणत होते 7 दिवस लागतील, 7 दिवस लागतील, तरी आम्ही म्हटलं आमचं बॉडी नको, पण तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा। का तर आज आमचं बाळ गेलं चुकीने, तिथे दुसरं कोणाचंही बाळ जाऊ नये, पण अजून त्यांनी कोणावरही कारवाई केलेली नाही। आम्ही म्हणतो त्यांच्यावर कारवाई करा, आमच्या बाळाला न्याय द्या। आमच्या बाळाला न्याय द्या असा टाहो या माऊलीनं फोडलेला आहे आणि कुणावरतीही असा प्रसंग येऊ नये अशी देखील त्यांनी विनंती केलेली आहे। त्याचबरोबर या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला, कारण की त्यांच्या घरातला कर्ता पुरुष हरवला आहे, तर सरकारनं आता त्यांना आधार देण्याची गरज आहे अशी मागणी देखील या ठिकाणी केलेली आहे। विघ्नेशच्या मृत्यूनं त्याच्या मित्रांनाही मोठा धक्का बसलाय। विघ्नेशला शॉक लागला त्यावेळी कुणीही मदतीला धावलं नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। विघ्नेश, आम्ही 3 मित्र तिथं केटीमध्ये गेलतो लघवी करायला,
आम्हाला माहीत नव्हतं तिथं असं करंटचं हे सगळं आहे आणि तिथं काय बोर्ड नाही, वॉर्निंग बोर्ड नाही, काहीच नाही. आणि तिथं लाईट पहिलेपासून करंट नव्हता. त्या दिवशी कसं का तिथं करंट होता, त्याला लघवी करताना त्याला करंट बसला आहे. अर्धा एक तास झाला, कोण येत नाही वाचवायला. पोलीस लोक आले, कोण सपोर्ट नाही करते. तो तिथं पडला आहे, कोणी हात नाही लावला. एवढा वेळपासून तो तिकडं होता, कोणी बघितलं नाही. आम्ही 4 मित्र लोक प्रयत्न करत होते. 2-3 एरियातले लोक होते तिकडे बघायला. सगळे मिळून आम्ही करत होते. त्याला MSCBवाल्याला कॉल लावला, तो बोलला येतो. अर्धा एक तास झाला, तो यायलाच नाही. कधीपासून थांबलो आम्ही, कधीपासून प्रयत्न करतो आहे की तो आला तर आम्ही ते कनेक्शन बंद करून त्याला काढू बाहेर. पण नाही, त्याला यायला अर्धा एक तासाचा वर झाला आणि तो जागेवर त्याचा मृत्यू झाला आहे माझ्या भावाचा. यंत्रणांच्या अनास्थेमुळे अंबरनाथच्या नवीन भेंडीपाड्यातील विघ्नेशचा हकनाक बळी गेलाय. त्याच्या मृत्यूनं कचरे कुटुंबाची झालेली हानी कधीच भरून निघणार नाही. मात्र या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हायलाच हवी. इतकंच नाही तर शासनानं विघ्नेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन न्याय द्यावा हीच अपेक्षा. एकमत न्यूज, अंबरनाथ. डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा. यूट्यूबवर सबस्क्राईब करा. एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा. बातमी म्हणजेच एकमत न्यूज.